15 सेकंद. हरीशनं सर्चलाईट बंद केला आणि त्याच क्षणी तो प्राणी बोलला, शब्दांनी नाही, मनातल्या विचारांनी. मित्रा, कोठून आलास? पृथ्वीवरच्या मानवांच्या सदिच्छा घेऊन. ये तर मग माझ्या मनात. 10 सेकंद. आणि एकदम एक विलक्षण द्वैताची भावना. हरीश क्रॉलरमध्येही होता आणि 6 फुटांवरून तो चकचकता बसका क्रॉलर पाहतही होता. तो क्षणभर अवाक झाला. आजवर त्यानं हा अनुभव कधी घेतलाच नव्हता. 5 सेकंद. मनाचा कोपरान निळसर हिरवट जाणीवेनं ओथंबून निघाला. मनाच्या कडेकपारीतून सर्वत्र हा निळसर हिरवटपणा भरला होता. तो त्यापासून शहारून मागे सरायचा प्रयत्न करत होता. मनात सर्वत्र एक गुंतागुंत होती. 1 सेकंद. तो परत त्याच्या क्रॉलरमध्ये होता. समोरचा निळसर हिरवा डोंगर होता तसाच निश्चल होता. वेळ. समोरचा देखावा नाहीसा झाला. काळ्याशार अवकाशाचे पडदे त्याच्यावरून सरकत होते. त्यावर झगझगत्या चांदण्यांची वेलबुट्टी होती. तळ नसलेल्या एखाद्या विहिरीत तो खोल पडत होता. पण हे विचार त्याचे नव्हते. आजवरच्या अनेक सफरीत त्याला कधीही अस्वस्थता, भीती जाणवली नव्हती. खरं म्हणजे सेकंदाचा हा 1/100 भाग त्याला जाणवायलाच नको होता. ही जाणीव त्याची नव्हतीच. त्याच्या मनाच्या कोपऱ्यात दडून बसलेल्या, भीतीने बेभान झालेल्या, वेटोळ्यावर वेटोळी घालणाऱ्या त्या निळसर हिरवटपणाची ही जाणीव होती. त्याचा अंश हरीश बरोबर आला होता. अनंत अवकाशातल्या या सतत पतनाखाली त्याच्या मनाचा निर्विकारपणा भंगला होता. पतन थांबलं. त्याच्या आसपास काळोख होता. डोक्यापाशी कालमापक टकटकत होता. कुठेतरी आवाज होत होता. हरीश काही सेकंदातच भानावर आला. तो पृथ्वीवर परत आला होता. वरचं झाकण उघडलं. प्रकाश आत ओघळत आला. कोणीतरी वाकून आत पाहत होतं. स्टारजम्प मधला दुय्यम सहाय्यक. त्यानं काहीतरी पांढरं पुढे केलं. रुमाल. मग हरीशला तो ओलेपणा जाणवला. तो घामानं नखशिखांत निथळत होता. घाम पुसता पुसता त्याला वाटलं, हेही जरा विचित्रच नाही का? आजवर असं कधी झालं नव्हतं. पण आजवर तो एकटा होता. आत्ता त्याच्या मनात आणखी कोणीतरी होतं. 5000 प्रकाश वर्षांवरच्या एका ओसाड, उजाड, वादळी ग्रहावर एकाकी राहणारं. त्याची भीती मगाशी हरीशला जाणवली होती आणि त्या भीतीच्याच हरीशच्या शरीराच्या या प्रतिक्रिया होत्या. जणू काही तो स्वतःच घाबरला होता. याचा अर्थ तो हिरवट निळसर कोणीतरी खरोखरच हरीशच्या मनात आला होता. त्याच्या भावना हरीशच्या शरीरावर परिणाम करू शकत होत्या. हे आपण काय करून बसलो, त्याला वाटलं. ओंकार, बरं वाटत नाही का? बाहेरून कोणीतरी विचारलं आणि हरीश भानावर आला. मनात हजारोंनी विचार येत होते. त्यांची क्रमवार मांडणी आवश्यक होती. वेळ हवा होता, वेळ. एक आठवण वर यायला धडपडत होती. मनाच्या कोपऱ्यातला तो हिरवट निळसर अंश भीतीनं थरथरत होता आणि हरीशच्याही अंगाला कापरे भरवीत होता. हरीश कसा तरी पेटीबाहेर आला. तिथल्याच एका कोचावर आधारासाठी बसला. एक गोष्ट सत्य होती, तो पछाडला गेला होता. तिथून पुढे विचार करायला हवा होता. आणि एक जुनी आठवण, 1.5 वर्षापूर्वीची, 2 वर्षापूर्वीची, काही का असेना, ती आठवण उसळून वर आली होती. संध्याकाळचा तो खोलीवर येऊन जरा आरामात बसतो न बसतो तोच फोन खणखणला होता. एक सेकंदभर हरीशला मोह झाला होता की त्या कर्कशच्या आवाजाकडे दुर्लक्ष करावं, कारण तो खरोखरीचाच दमला होता. पण अर्थात त्यानं शेवटी उठून फोन हातात घेतला होता. हरीश, हरीश, ओ थँक गॉड. हरीश, मी लेस्ली आहे. लेस्ली. दक्षिणेकडून आलेला किडकिडीत लेस्ली. स्टारजम्प मधला सर्वात तरुण आणि सर्वात लोकप्रिय प्रवासी. हरीशला खास मान देणारा. पण हरीश, लेस्ली धापा टाकत बोलत होता. फार वेळ नाही. माझ्या मागोमाग ते येत आहेत. तुला एक वॉर्निंग द्यायची होती. लेस्ली. हरीश बोलू लागला. माझे आधी ऐक. लेस्ली जवळजवळ ओरडत होता.
कधी काळी परग्रहावर कशाचा संपर्क झाला, कशानं पछाडला गेलास तर स्टार जम्प मध्ये 1 मिनिटभरही राहू नको, ताबडतोब निघून जा. पण लेस्ली, आता वेळ नाही, ते दारापाशी आलेच आहेत. हरीश, नीट लक्षात ठेव, पछाडला गेलास तर तेथे अजिबात थांबू नकोस. फोन खाली पडल्याचा आवाज आला आणि लाईन निर्जीव झाली. लेस्लीच्या खोलीत काय चालले असेल याची हरीश केवळ कल्पना करू शकत होता. हातातल्या निर्जीव फोनमध्ये तो बोलत होता, मी नीट लक्षात ठेवीन लेस्ली, थँक्यू लेस्ली. पण हरीशला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की आपल्यावर ती वेळ कधी काळी येईल. पण आता तो क्षण आला होता. निर्णयाला फारसा वेळ नव्हता. यंत्रातली टेप तपासायला अर्धा तास लागत असे, त्याला 30 मिनिटांची माया होती. 30 नाही, 27च. हरीश कोचावरून उठला, खोलीबाहेर निघाला. आपली सही राहिली ओंकार, सहाय्यक म्हणाला. स्टारजम्पवर यापुढे कोणतीही जबाबदारी नाही अशा अर्थाच्या फॉर्मवर सही. स्वतःशी चडफडत हरीश मागे वळाला. भिंतीवरच्या स्टँडपाशी गेला. सही करताना हात किंचितसा थरथरत होता. फॉर्मवर आणखी एक सावली पडली. मंद सेंटचा भपकाराही आला. चेहरा सरळ ठेवून हरीश सावकाश मागे फिरला. सरोज त्याच्या मागे उभी होती. तिच्या नजरेत एक मूक प्रश्न होता. कशी झाली सफर हरीश? खूप दमलेला दिसतोस. तू कधी गेलेली नाहीस नाही का? नाही, मी त्या प्रकारची नाही. मग तुला कळेल का नाही शंकाचे. चालला वेळ चालला. 2 मिनिटं या महामायेनं खाल्ली. सर्व मानसिक ताण शरीरावर काहीतरी परिणाम करतातच. दरवेळी थकायला होतच. हा सर्व प्रकार अनैसर्गिक आहे. शरीराची बांधणी त्यासाठी नाहीच. बोलता बोलता हरीश सावकाश दाराच्या दिशेनं सरकत होता. खोलीत येतोस? एखादं ड्रिंक तरी घेऊ, सरोज म्हणाली. आत्ता खरं म्हणजे मला जरा आराम करायचा होता. कोणी वाट पाहत नाही ना? तिचा आवाज खेळकर होता. पण यावेळी ही चेष्टा नैसर्गिक आहे का कृत्रिम हे त्याला कळेना. जास्त तुसडेपणे वागलो तर विनाकारण संशय मात्र येईल. त्यापेक्षा ठीक आहे, पण एकच. हरीश तिच्या मागोमाग निघाला. स्वतःच्या विचारात तो मनातल्या त्या निळसर हिरवट अस्तित्वाला विसरलाच होता. पण त्या अनावधानाच्या एका क्षणात त्याचं सर्व मन त्या निळ्या हिरव्या छायेखाली झाकोळून गेलं. हरीश त्याच्या नजरेतून पृथ्वीवरची परिस्थिती पाहत होता. हा प्रवास, ही खोली, हे मानवी आकार, हा प्रकाश, हे सर्व त्याला अपरिचित, भयप्रद होतं. मन थरथरत होतं. वेडेपणाच्या काठावर लटपटत होतं. भीतीची नवी भरती आली. त्या लाटेखाली हरीशच्या शरीराचे सर्व स्नायू आखडले. हातापायांना वांब आले. छातीत श्वास अडकला. डोळ्यांपुढे भोवळ आली. नाही नाही, हे होऊ देता उपयोगी नाही. स्वतःला सावरलं पाहिजे. दात ओठ खात हरीशनं शरीर काबूत आणलं. पण त्या प्रयासानं तो घामाघूम झाला होता. मनातल्या कोपऱ्यात थरथरणाऱ्या त्या निळ्या हिरव्या अर्काला उद्देशून हरीशनं मनात विचार आणले. हे पहा, घाबरायचं कारण नाही. कशाचीही भीती बाळगायचं कारण नाही. सगळं काही व्यवस्थित होणार आहे. फक्त मला परिस्थिती हाताळू दे. तू मध्ये लुडबुड करू नकोस. त्याला कळलं का? काही कल्पना नव्हती. ते मागे मागे सरकत मनातल्या खोलवरच्या कोणत्या तरी सांदी कोपऱ्यात लपून बसलं. घाम पुसत हरीशनं एक सुस्कारा सोडला. ते दोघं सरोजच्या खोलीत बसले होते. सरोज टेबलावर टेकून एक पाय मागे पुढे हलवत होती. हरीश तिच्या समोरच्या खुर्चीवर बसला होता. झिरझिरीत तंग कपड्यातून सरोजचा अंग प्रत्यंग नजरेला आव्हान देत होतं. डोळे तिच्यावर खिळले असले तरी मनात विचारांच्या 2 मालिका वेगवेगळ्या दिशांना धावत होत्या. 20 मिनिटं राहिली होती. त्याला सुटका कशी करून घेता येईल? सरळ मोठ्या दारानं बाहेर पडून गाडीतून निघून जाता येईल. पण सरोजला आजच एवढा स्नेहाचा उमाळा कसा आला? तिची भेट योगायोगानं झाली होती का मुद्दाम घडवून आणण्यात आली होती? त्यांना काही संशय आला होता का? टेप तपासून होईपर्यंत त्याला येथे कसाही अडकवून ठेवायचा त्यांचा विचार होता का? आणि त्याचा संशय आला असला तर मग गाडीतून जाणं कितपत योग्य ठरेल?
हरीशनं एकदम निर्णय घेतला. ग्लास टेबलावर ठेवत तो उभा राहिला. सरोजच्या खांद्याला हलका स्पर्श करत तो म्हणाला, थँक्स हं. मला वाटतं मला ड्रिंकची आता जरूरच होती. आता जातो. मुलाखतीला केव्हा येणार आहेस? ती उभी राहत म्हणाली. आज नको, उद्या सकाळी 9ची वेळ ठरव. ठीक आहे, जपून राहा हं हरीश. आता या शब्दांचा काय अर्थ करायचा? बोळानं चालता चालता तो विचार करत होता. जपून राहा. तसं पाहिलं तर निरर्थक, सांकेतिक, रूढ अर्थाचे निरोपाचे शब्द. तिच्या मनात काही खास अर्थ असेलच. हे कशावरून? छे, हे चालायचं नाही. त्याला प्रत्यक्ष पुरावा मिळेपर्यंत त्यांना संशय आलेला नाही असंच समजून चालायला हवं. नाहीतर प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक हावभावाचा तो मनातल्या मनात किस काढत बसेल आणि सगळाच गोंधळ होऊन जाईल. त्यांच्या हाती लागून चालायचं नाही. अमेदिनीय जीवसृष्टीवर त्यांचं एवढं कटाक्षानं का लक्ष होतं हे त्याला माहीत नव्हतं. पण एकदा का तो त्या मुलाखतीला बसला की त्यांच्यापासून काहीही लपून राहणार नाही. डीप हिप्नॉसिस, ट्रूथ सिरम, EEG ॲनालिसिस, सायकियाट्रिक ड्रग्ज, कसलेले मानसशास्त्रज्ञ, ते त्याच्या मनाचा खोलवर वेध घेतील. आत दडून बसलेला हा परका निळा हिरवा अंश खेचून बाहेर काढतील. हे व्हायला नको होतं. लेस्ली त्यांच्या हाती लागला होता. पुढे त्याचं काय झालं हे कोणासच माहीत नव्हतं.